लातूर शहरातील दयानंद सभागृहात कैलासवासी अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले। आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा म्हणजे शब्द थांबले आणि अश्रू बोलू लागलेला एक भावनिक सोहळा ठरला। जानेवारी 28 रोजी सकाळी 9 वाजता झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादांचे आकस्मिक निधन झाले आणि महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, दूरदृष्टी असलेला नेता गमावला। त्या वेदनेचा हुंदका या सभागृहात प्रत्येकाच्या डोळ्यांतून उतरलेला दिसत होता। या श्रद्धांजली सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष अफसर शेख, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, विक्रांत गोजम गुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी, माजी पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्ष वेगळे असले तरी दुःख एकच होते आणि ते दुःख अजितदादांच्या जाण्याचे होते। सभेत उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। अजितदादा म्हणजे केवळ एक नेता नव्हता, तर चालतं बोलतं प्रशासन होतं, असे सांगताना अनेकांचे कंठ दाटून आले। स्वच्छतेपासून विकासापर्यंत, फाईलपासून माणसापर्यंत दादांची नजर प्रत्येक गोष्टीवर असायची। जिथे बारकाई तिथे अजितदादा, अशीच त्यांची ओळख होती। अजित पवार यांनी कधी धर्म पाहिला नाही, कधी जात पाहिली नाही, माणूस पाहिला, गरज पाहिली आणि काम केलं। सर्व समाजघटकांना समानतेची वागणूक देत त्यांनी नेतृत्वाला माणुसकीची धार दिली। सकाळी 6 वाजताच कामाला लागणारे, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतलेले अजितदादा म्हणजे नेतृत्वाचा संस्कार होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले। ही सभा केवळ राजकीय कार्यक्रम नव्हता, तर कृतज्ञतेचा, आदराचा आणि आठवणींचा मानवंदना सोहळा होता। श्रद्धांजली अर्पण करताना सभागृहातील वातावरण अक्षरशः भावूक झाले। अनेक मान्यवरांचे डोळे पाणावले। मोठी झाडं कोसळली की सावलीची उणीव जाणवते, याची प्रचिती प्रत्येकाला येत होती। अजितदादांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अपूरणीय हानी झाली असली तरी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सुनेत्राताई पवार यांनी स्वीकारत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने पक्षात एकतेचा, स्थैर्याचा आणि विश्वासाचा संदेश मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। शेवटी 2 मिनिटांचे मौन पाळून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की दादांच्या दुर्दैवी निधनाने केवळ पक्षाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे। त्यांची काम करण्याची कार्यपद्धती भविष्यातील राजकारण्यांसाठी आदर्श ठरेल। कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की खचून न जाता अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्षाला तळागाळात नेण्याचे काम जोमाने करावे। सुनेत्राताई पवार यांना साथ देत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत उमेदवारांना निवडून आणावे। आज लातूर येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आलेली होती। दादांच्या दुर्दैवी आणि अकाली निधनानं आज फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर सर्वच पक्षाचे असू द्या किंवा सर्व समाज घटकांचे असू द्या किंवा तरुणाईचे आणि महाराष्ट्राचे सर्वांचेच या ठिकाणी खूप मोठे असे नुकसान झालेलं आहे आणि निश्चितपणे त्यांची उणीव ही कोणीच भरून काढू शकत नाही। त्यांची काम करण्याची जी कार्यपद्धती राहिली आहे ते निश्चितच भविष्यातील राजकारण्यांना एक उदाहरण म्हणून राहील। आणि आज या शोकसभेमध्ये जे वातावरण एकूणच झालेलं होते ते आपण सर्व बघत असाल की सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि दादांनी हे सर्वांना दिलेला न्याय आहे, प्रेम आहे आणि त्यांना जे त्यांच्या कामातून त्यांनी हे जे कमावलेलं आहे ते जपण्याचे काम निश्चितपणे आमच्या नेत्या सुनेत्राताई या करतील याचा मला विश्वास आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यामध्ये दादांच्या कार्याची प्रेरणा घेऊन असंच आपलं समाजकार्य अखंडपणे पुढे चालू ठेवू याचा मला विश्वास आहे।
निश्चितपणे आमची आज रोजी मनस्थिती जी असायला हवी, म्हणजे या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमचे कार्यकर्ते खचून गेलेले आहेत. त्यांना माझं या ठिकाणी आवाहन असणार आहे की दादांचं जे स्वप्न होतं की दादांना आपल्याला CM पदावर बसलेलं बघायचं होतं, ते या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी बाहेर निघावं आणि आपले जे काही उमेदवार असतील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांना निवडून येण्यासाठी या ठिकाणी मेहनत घ्यावी, कष्ट करावं आणि हे दादांचं स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी, हा पक्ष तळागाळापर्यंत नेण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलानं हिमतीनं या ठिकाणी पुढे जावं, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो. अजितदादा पवार गेले असले तरी त्यांचा विचार, त्यांची कामाची शिस्त आणि माणुसकीचा वारसा महाराष्ट्राच्या राजकारणात सदैव जिवंत राहील, अशीच भावना या श्रद्धांजली सभेतून व्यक्त झाली. ब्युरो रिपोर्ट, मोमीन हारून, लातूर.